नमस्कार. नमस्कार. सॅटर्डे क्लबच्या कोल्हापूर चॅप्टरच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर कोल्हापूर रिजनच्या पहिल्या महिला चेअरपर्सन आणि कोल्हापूर चॅप्टरच्या विद्यमान चेअरपर्सन दीपा देशपांडे आहेत. दीपा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत या धन्यवाद. पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही मुंबई सोडून कोल्हापूरला का आलात? चांगला प्रश्न आहे. आवडीचा नसला तरी. ॲक्च्युली तुम्हाला माहितीच आहे, आम्ही हाय फ्रिक्वेन्सी स्पिंडल्स सेल्स आणि सर्व्हिस करतो ऑल ओव्हर इंडिया. तर आम्हाला लोकेशन हा एकतर मुद्दा नव्हता, कारण ऑल ओव्हर इंडिया आम्ही एकटेच आहोत. त्याच्यामुळे आमची प्रॉपर मोनोपॉली आहे. नवरा माझा कोल्हापूरचा आहे आणि वडील माझे कोल्हापूरचे. आणि ॲट द सेम टाईम मुंबईत जर जागा घ्यायची झाली असती तर ते खूपच एक्सपेन्सिव्ह होतं. आणि मुंबईचं धकाधकीचं जीवन आणि इथे खूप शांतता, म्हणजे निवांतपणा असं तुम्ही म्हणू शकता. तर दोघांनाही वाटलं की तसं जीवन जगावं. त्याच्यामुळे दोघांनी ठरवलं आणि मी त्याला ॲक्च्युली नकार दिला नाही. म्हटलं ठीक आहे, म्हणजे एवढं सगळं लोक म्हणतात तर कदाचित निवांतपणा नशिबात असेल असं म्हणून पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट कोल्हापूरला. केलं. ओके. तुम्ही दोघे इंजिनियर आहात, हो, प्रोडक्शन इंजिनियर. प्रोडक्शन इंजिनियर आहात. तुम्हाला दोघांनाही नोकरीमध्ये खूप उत्तम संधी त्यावेळेला उपलब्ध असतील. आज पण तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या मोठ्या पदांवरती असता, पण ते सगळं न करता एक असा अत्यंत निश विषय जो अनेकांना माहीत पण नाही आहे, तो निवडण्या पाठीमागचं कारण काय? ॲक्च्युली मी निवडला गेला असं नाही. निवडलं मी काय तर प्रोडक्शन इंजिनिअरिंगला जायचं एवढंच मी निवडलं. कारण त्यावेळेला मुली इंजिनियर होत होत्या, पण कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन ह्या ब्रँचेस, इलेक्ट्रॉनिक्स ह्या ब्रँचेस सिलेक्ट करायच्या. त्यावेळेला असं लक्षात आलं की प्रोडक्शनला मुली जात नाही आहेत आणि जे इतर करत नाहीत ते आपण करावं, हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव म्हणा किंवा मस्ती म्हणू शकता. त्याच्यामुळे प्रोडक्शन इंजिनिअरला जायचं ठरलं. आणि हा जो व्यवसाय आहे तो हा 1980 पासून ॲक्च्युली वडील माझे करत होते. अच्छा. ती स्पिंडल्स ऑल ओव्हर इंडिया विकत होते आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावर हे थोडंसं मागे पडलं होतं. पण 95 साली जर्मनीतनं त्यांना लेटर आलं की हे सेल्स एजन्सी तुम्ही करताय ठीक आहे, पण नाऊ वी वुड लाईक टू स्टार्ट सर्व्हिस इंडस्ट्री फॉर दी स्पिंडल्स. मग मी लास्ट इयरला होते, त्याच्यामुळे नोकरी वगैरेचा प्रश्नच आला नाही. बिफोर ग्रॅज्युएशन म्हणजे जून 96ला डिग्री हातात आली, पण डिसेंबर 95लाच मला ट्रेनिंग घ्यायला जायला लागलं. इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्ट दाखवायचा असतो, तो हाच सगळा आम्ही प्रोजेक्ट दाखवला. अच्छा. कारण मी 1.5 महिना जर्मनीत होते ट्रेनिंग करता. त्यानंतर इथला सगळा सेटअप केला. मग ते सर आले महिनाभर. त्यामुळे असं सगळं 2-2.5 महिने तो प्रोजेक्ट म्हणूनच आम्ही दाखवला. आणि म्हणजे नोकरीची संधी नाही, व्यवसायच करू लागले. इथंच होतं ते. येस, नोकरी बिकरी हा प्रश्नच कुठं प्रश्नच नाही. तिथं आला नाही. तुम्ही कोल्हापूरला आलात, तुम्ही आणि मनीष दादा या सगळ्या गोष्टी एकत्र करता. याच्यामध्ये मी असं ऐकलंय की अशा पद्धतीच्या असेंब्ली लाईनवरती काम करणाऱ्या तुम्ही एकमेव महिला आहात. हो, भारतात एकमेव महिला आहे मी ही स्पिंडल रिपेअर करणारी. आणि सांगायला आनंद वाटेल की जर्मनीत जेव्हा मी ट्रेनिंगला गेले तेव्हा सुद्धा आय वॉज द यंगेस्ट वुमन किंवा गर्ल हू इज टेकिंग ट्रेनिंग. त्याच्यामुळे पुरुष बरेच जण करतात, पण महिला आज ताग्यात मला ऐकू आलेली नाही आणि कोणी भेटलेली नाही आहे. कारण ह्या स्पिंडल लाईनमधले आमच्या बरोबरीचे म्हणजे इक्विव्हॅलंट म्हटले तर 3-4 प्लेयर्सच आहेत आणि सगळ्या एक्झिबिशन्समध्ये आम्ही एकत्र असतो. आणि आता म्हणजे ओळखही झालेली आहे सिमिलर लाईनमध्ये भेटून. आणि हे तर अजून तरी महिला कोणी मला दिसलेली नाहीये. त्याच्यामुळे बात ही पर्सनली माझ्यासाठी, कारण की मी सेक्रेटरी म्हणून यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळते आहे ही कोल्हापूर चॅप्टरसाठी, कोल्हापूर रिजनसाठी आणि कदाचित संपूर्ण सॅटर्डे क्लबसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अशा एका विषयातली भारतातली काम करणारी एकमेव महिला आज एवढ्या छान आपल्याला अप्रोचेबल कंडिशन्समध्ये आपल्या बरोबर आहे. तुम्ही जर्मनीमध्ये गेलात, तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जाता, बऱ्याचदा तिकडचे तुमचे प्रवास त्या ठिकाणी होतात. तिथलं जे काही वर्क कल्चर आहे किंवा तिथलं जे काही व्यवसायाची संस्कृती आहे, तर त्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथे इन्कॉर्पोरेट करायला आवडतील?
वेळेवर पोचणे सगळ्यात आधी. म्हणजे वेळ असेल तर एक किस्सा सांगायला आवडेल. बरेचदा मी बऱ्याच लोकांना सांगते, जेव्हा पहिल्या वेळेला मी ट्रेनिंगला गेले होते, तेव्हा माझ्या सरांनी मला सांगितलं होतं, की "तू 8ला 1 मिनिटं असताना खाली यायचं." गेस्ट हाऊस होतं आणि गेस्ट हाऊसहून खूप जवळ कंपनी होती, पण थंडी खूप होती कारण डिसेंबरला मी गेले होते. तर त्यांनी मला सांगितलं होतं, "8ला 1 मिनिटं असताना तू खाली यायचंस." आणि पहिलाच दिवस होता. मी म्हटलं आपल्याकडनं उशीर व्हायला नको असं जरा डोक्यात. त्यामुळे मी 8ला 5 मिनिटं असताना खाली गेले, की आपली चुकीची छाप पडायला नको. मला वाटलं वाह! समोरचा माणूस कौतुक करेल. तो म्हणाला, "अगं 8ला 5 मिनिटं आहेत. मी 8ला 1 मिनिटं असताना खाली बोलवलंय." कारण माझं काही काम आहे ना, त्याला मे बी शाळेत मुलाला सोडलं होतं आणि बायकोशी बोलायचं होतं का काय दॅट आय रिअली डोंट नो. पण 8ला 1 मिनिटं म्हणजे 8ला 1 मिनिटं. तर हे जे आहे आपल्याकडे जे चलता है ॲटिट्यूड हं. आहे, तो नक्की बदलावा असं वाटतं. प्रिसिजन जे आपण म्हणतो, की आता आमची जी स्पिंडल आहेत ती त्यांच्याकडे जी आम्ही रिपेअर करतो ती तर डेड असतात. म्हणजे जेव्हा ती रोटेट होतात, तेव्हा जी डायल असते, ती कित्येकदा फिरतच नाही. म्हणजे तो जो काही सरफेस असतो, तो टॉलरन्स आम्ही ॲक्चुअली 3 मायक्रॉनपर्यंत देतो. पण त्यांच्याकडे तो कित्येकदा ते डायल म्हणजे झिरोला असते, फ्लक्च्युएटिंगच नसते. ही जी ॲक्युरसी आहे, तर ती ॲक्युरसी म्हणजे ॲक्युरसी. त्यामुळे ते जोपर्यंत फॉलो करत नाही, तोपर्यंत ही ॲक्युरसी मिळत नाही. बरेचदा आता आपल्याकडे जी हाय प्रिसिजन आणि ही सगळी मशिनरी आहे, त्याच्यात आता ते फॉलो करायला लागलेत. कारण आता इंडियात सुद्धा आमचे स्पिंडल्स OEM घ्यायला लागलेत. ओके. म्हणजे इन जनरलच आपण असं म्हणतो, की जर्मनी आपल्यापेक्षा 25 वर्ष पुढे आहे. आम्ही बरोबर साधारण 25-26 वर्षापूर्वी आमचा व्यवसाय चालू केला. अ, आम्हाला मुलांना ह्याच्यात घ्यायचं की नाही हा सुद्धा थोडीशी शंका होती. कारण सगळं आहे म्हणजे युनिक आहे. भारतातली मी एकमेव आहे. निश बिझनेस आहे. जिथे लागतो तिथे म्हणजे आमचे कस्टमर तुम्ही म्हणलात तर सगळे गव्हर्नमेंटवाले म्हणजे HAL ओके. असेल, BHEL असेल, करन्सी नोट प्रेस असेल. पण स्कोप हा लिमिटेड आहे. त्यामुळे पुढच्या पिढीने यात यावं का नाही ह्याच्यामध्ये आमची साशंकता होती. पण मेक इन इंडिया जसं चालू झालं, तसं बऱ्याच गोष्टी इंडियात आता मॅन्युफॅक्चरिंग क्या व्हायला बात है! लागल्यात आणि त्याच्या बरोबरीने ह्या ॲक्युरसीची मशीन्स आता इंडियात तयार व्हायला लागल्यात. नाहीतर इतके दिवस आम्ही फक्त एंड युजरला सर्व्हिस देणे. हं. त्यांचं काम वाढलं तर ते लोकं एखादं स्पेअर स्पिंडल त्यांच्याकडे घ्यायची. ओके. पण मशीनवाले घेत नव्हते. तर यावर्षीच आम्ही पुण्याच्या जवळच एक क्लायंट आहे त्याला त्या OEMला स्पिंडल्स देतोय. सो इंडिया इज चेंजिंग. म्हणजे ती खूप पॉझिटिव्ह गोष्ट दिसते. क्या बात है! हे अ, मला असं वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की अ, त्या प्रिसिजननं ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याकडे राबवण्यासाठी म्हणून जो प्रयत्न या करतायत, तर तो आम्हाला क्लबमध्येही व्यवस्थित बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. तुम्ही या मागच्या 25-26 वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये गेलात, अनेक लोकांना भेटलात. तुम्ही खूप आत्ता अभिनंदन तुमचं भूमिपूजन झालंय, नवीन फॅक्टरीचं काम चालू होतंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये अ, अशी कोण विशेष लोकं आहेत का, की ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं, ज्यांच्याकडून तुम्ही इन्स्पायर झाला, ज्यांच्याकडून काही गोष्टी तुम्ही शिकलात, की ज्या आत्ता तुम्हाला उपयोगाला येताय? हो, सगळ्यात एक तर म्हणजे पहिले वडील. कारण म्हणजे जसं मी म्हणते मी लकी आहे, तसं 100% त्यांचं पण क्रेडिट आहे, की त्यावेळेला त्यांनी मला हं. ही करू शकेल का नाही हे सगळं काही विचार न करता जर्मनीला पाठवलं. त्यामुळे त्यांची एक काय म्हणतो इन्स्पायरेशन आहेच. तसंच आमचे एक जर्मनीचे सर आहेत. म्हणजे पहिल्या वेळेला मी गेले तेव्हा ऑफकोर्स वडिलांना काळजी होतीच. त्यामुळे तिथले जे मॅनेजिंग डायरेक्टर होते गुंटर बर्ग म्हणून, तर त्यांना ह्यांनी पत्र लिहून पाठवलं होतं, की ही माझी मुलगी आहे आणि तुम्ही पण हिचा मुलगी म्हणून सांभाळ करा. तर त्यांना मी सेकंड फादर म्हणते. अच्छा. आणि त्यांनी जी काही काय म्हणतो आपण ट्रेनिंगच्या दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या किंवा कुठलीही गोष्ट चुकीची करायची नाही किंवा अ, इंडियात आम्ही एकटेच आहे म्हणून उगीचच एक 40-50% मार्जिन लावून स्पेअर्स विका. हं, ही हं. जी एक ऑथेंटिसिटी म्हणतो आपण किंवा प्रामाणिकपणा असेल, तो जपला आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सेकंड फादर म्हटलं तर नुसतं शब्दाला नाही, ऑल द वे माझ्या लग्नाला ते जर्मनीहून आले होते. 3 दिवस राहिले होते
आणि तिकडच्या बरेच आम्ही 8 सेल्स एक्झिक्युटिव्ह अच्छा. होते मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा. त्या सगळ्यांकडनंच मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं होतं रिपेअरचं, ते सर अजूनही आहेत. मला काहीही अडलं की त्यांना अंदाज येतो हिला काय अडलं असेल. त्याच्यामुळे त्यांना ते, कारण कित्येकदा कसं होतं टेक्निकल गोष्टी तुम्ही ईमेलद्वारे इंग्लिश लँग्वेज, कारण मी काय जर्मन शिकलेली नाही, त्या अच्छा. सगळ्यांना जर्मन येत होतं त्यामुळे. तर लँग्वेज हा बॅरियर बरेचदा पूर्वी व्हायचा, कारण 25 सालापूर्वी माझंही इंग्लिश असं काय फार उच्च नव्हतं. पण त्यांना बरोबर आपल्याला कळतं ना, म्हणजे काय अडलं असेल हिला, ते त्यांनाही बरोबर कळतं. आणि त्यांच्याकडनंही खूप गोष्टी, म्हणजे आमच्याकडे मोठी टेक्निकल फाईल आहे, की एखादं स्पिंडल रिपेअर करायचं तर ते उघडायचं कसं, टेस्टिंग प्रोसिजर आणि परत असेंबल कसं करायचं, बरं. असे प्रत्येक स्पिंडलच्या वेगवेगळ्या फाईल आहेत. तर त्यातला एकही मुद्दा न गाळणे बेसिकली हे त्यांच्याकडनं शिकले, की जे चांगलं आणि व्यवस्थित असेल ते केलं गेलं पाहिजे असं. क्या बात आहे. या व्यवसायाच्या प्रवासात तुम्ही आणि मनीष दादा दोघंही सामाजिक कामाशी पण तेवढेच जोडलेले आहात. म्हणजे कर्णबधिर मुलांची शाळा असू दे, विशेष मुलांची शाळा असू दे, या वेगवेगळ्या पद्धतीतून तुम्ही काही ना काहीतरी करत असता. अ, हे सगळं तुमच्या दोघांकडे कुठून आलं आणि तुम्ही हे का करता? का करतो म्हणाल तर सगळ्यात सोपं उत्तर आहे समाधान. आणि कुठून आलं म्हटलं तर त्याला त्याच्या वडिलांकडनं आलं असावं. कारण सासरे पण माझे एकदमच डाऊन टू अर्थ होते आणि दुसऱ्याकरता करायची खूप त्यांची इच्छा होती. आणि माझ्याकडे अर्थातच माझ्या वडिलांकडे आलं आणि कर्मधर्म संयोगाने आमच्या दोघांचं व्यवस्थित ते जुळलं. कारण बरेचदा एकवाक्यता होणे हा खूप मोठा काय म्हणतो आपण, त्यातला अडसर असू शकतो. एखाद्याला ते करायला खूप आवडतं तर दुसऱ्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. तर आमच्याकडे सुदैवाने ते दोघांनाही आम्हाला त्याच्यात आवड आहे. त्याच्यामुळे आम्ही करू शकतो आणि हं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अटॅच्ड आहोत, की जेणेकरून वेगवेगळ्या अच्छा. संस्थांशी आमचा कनेक्ट आहे. पण ॲट द सेम टाईम दोघंही एकमेकांच्या संस्थांमध्ये जातो, की जेणेकरून सगळेच आम्हाला एकमेकांठिकाणी ओळखतात आणि दोन्हीकडे आम्हाला आमचं काय म्हणतो वेळ असेल किंवा काही जे काय श्रमदान असेल, आर्थिक मदत असेल ती देता येते. एक्सलंट. याच्यामध्ये मला अजून एक सगळ्यांना खूप अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते, की सॅटर्डे क्लबचा पहिला सामाजिक उपक्रम उद्योगिनी म्हणून हा कोल्हापूर रिजनमध्ये सुरू झाला, की ज्याच्यात अंडर प्रिव्हिलेज्ड महिलांना व्यवसायाच्या प्रमुख धारेमध्ये घेऊन येण्यासाठी खूप कष्ट हे या सगळ्या लोकांनी घेतले आणि त्याची अ, प्राथमिक धुरा ही दीपा मॅडमकडे होती. मला तुम्हाला एक खूप स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे, की उद्योगिनीचं काम ठीक आहे, ते चालू आहे, ते उत्तम चालू आहे. उद्योगिनी उपक्रमानं तुम्हाला काय दिलं? ओळख. सॅटर्डे क्लबमध्ये उद्योगिनीमुळेच ॲक्चुअली ओळखले गेले मी असं म्हणायला हरकत नाही. कारण मला वाटतं 2020ला मी जॉइन झाले. सगळ्यांनाच माहिती आहे पेपर प्लॅटर म्हणून इथला सॅटर्डे क्लबमधला माझा व्यवसाय आहे. जुलैला मी जॉइन झाले आणि त्यावेळेला कडेकर मॅम आणि आशा माळी यांच्या डोक्यातनं खरं तर ही कल्पना आली. अच्छा. आणि त्यावेळेला म्हणजे अगदी लॉकडाऊनच्या तोंडावर ह्या 100-125 महिलांचं एकत्रीकरण केलं गेलं होतं. त्यात सगळ्याच काही तळागाळातल्या महिला होत्या असं नाही. पण तिथून सुरुवात झाली आणि 2-3 महिन्यातच मला विचारणा झाली, की "हे तुम्ही करणार का?" तर मी लगेचच हो म्हटलं, कारण पेपर प्लॅटर त्यावेळेला रूप घेत होतं. असं काय मी काय तुडुंब कामात बुडलेले होते असं नाही. आणि बेसिकली आपण जे काम करतोय ते दुसऱ्याला शिकवून तो जर माणूस वर आला, तर ते जे समाधान बघायला मिळतं ना, म्हणजे त्या समाधानाला कुठली सरच नाही म्हटला तरी तुम्ही चालेल. म्हणजे कारण उद्योगिनी हा एक झाला. आजही त्या महिलांचे फोन येतात. म्हणजे आता माझ्याकडे ते नाहीये, कारण सॅटर्डे क्लबमध्ये नियम आहे, की एका वेळेला तुम्ही एकच बरोबर आहे. पद भूषवू शकता. त्यामुळे एप्रिलपासून इथे मी आहे. पण अजूनही त्या महिलांचे फोन होतात, "अहो मॅडम तुम्ही मीटिंगला या ना, का नाही येत आहे?" तर खूप व्याप वाढल्यामुळे मी प्रयत्न करत असते, पण बरेचदा नाही जमत. पण त्या फोन करतात हीच माझी एक्झॅक्टली. पोचपावती आहे, की अजून त्यांना आठवण येते माझी आणि फोन करताय.
आणि वेगळं समाधान असतं. म्हणजे मी ते एक्सप्लेनच नाही करू शकत. आपल्याला वाटतं 3-4 हजारची बाब आहे, पण त्या 3-4 हजारनी त्यांना जो एक्झॅक्टली. फरक पडलेला असतो तो खूप मोठा असतो. क्या बात आहे, मस्त. याच्यामध्ये याच अनुषंगानं एक पुढं विचारायचा प्रश्न म्हणजे की आता उद्योगिनीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते देश विदेशामध्ये पण निघालेत. ते त्याचं सोय कामाचं समाधान किंवा जे वाढतंय ते समाधान हे खूप छानच आहे. याच सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पेपर प्लॅटरची पण सुरुवात केली. तर पेपर प्लॅटर हे पिल्लू हे सॅटरडे क्लबच्या इन्स्पिरेशनमधून आलेलं आहे का? इन्स्पिरेशन सॅटर्डे क्लबचं नाही आहे पेपर प्लॅटर हे. ॲक्च्युली आपण परत परत म्हणतोय की हा माझा जो व्यवसाय आहे पहिलावाला तो खूप निश आहे. आणि असं सारखं वाटत राहिलं की असं काहीतरी करायला पाहिजे की जे पटकन कोणालाही कळेल तुम्ही काय करता म्हटल्यावर. आणि 18-19 पासून आम्ही विचार करत होतो की काय करता येईल की जेणेकरून स्पिंडलचा व्यवसाय सांभाळताना आपल्याला एखादं प्रॉडक्ट म्हणा किंवा हे करावं. आणि ती अपॉर्च्युनिटी 2020 साली आली. एकांना मशिनरी विकायची होती, तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग हेच आपण ट्राय करूयात. आणि ॲक्च्युली ते झाल्यावर मी मेंबर झाले. कारण आधी एकदा पूनम ओके. शाह मॅडममुळेच मी सॅटर्डे क्लबला आले. त्यांनी मला एका मीटिंगला बोलवलं होतं. आणि त्यावेळेला मला स्पिंडल करता हा प्लॅटफॉर्म कितपत योग्य ठरेल हे अंदाज येत नव्हता. पण पेपर प्लॅटर चालू केल्यावर मी अगदी ताबडतोब जॉईन झालं म्हटलं तरी चालेल. कारण महिन्याभराच्या कालावधीत मी जॉईन झाले. आणि आत्ता पेपर प्लॅटर जे काही लेवलला आहे ते 100% सॅटर्डे क्लबमुळे आहे. ओके. कारण मी लॉकडाऊन मेंबर आहे. त्यामुळे सर्व क्रॉस चॅप्टर मीटिंग अटेंड करणे हे येस जनरसली केलं मी लॉकडाऊनमध्ये. MDP मिळाला मला. MDP तर ऑफकोर्स असतं. मेंटॉरिंग सेशन ऑनलाईन त्यावेळेला केलं होतं. ते जनरसली केलं. त्यामुळे तिथे विनीत सरांनी दिलेल्या काही आयडिया असतील किंवा ब्रँड बिल्डिंग करता काय करायला लागेल आणि सगळंच म्हणजे रॉ मटेरियलवाले मला सॅटर्डे क्लबमुळे मिळाले. जिथे आपण प्रॉडक्ट ठेवतो ते कनेक्ट सॅटर्डे क्लबमधनं मिळाले. आणि पहिला जो बिझनेस आहे तो फॅमिली बिझनेस आहे. त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं ते आम्ही करत आलो. कुठल्याही पद्धतीचा कोर्स करायला कधी वेळच मिळाला नाही. पण पेपर प्लॅटर मात्र पूर्णतः सॅटर्डे क्लबमुळे उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्सलंट. मी हा एक प्रश्न, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल की आता मनीष दादा पण मेंबर आहेत त्यामुळे त्यांना वेगळं हे स्पेसिफिकली तुमच्यासाठी की तुम्ही काय मागे ठेवून जाणार आहात? आम्हाला दोघांना एकत्र एक काय म्हणतो आयडल कपल किंवा समाजसेवा करणारे दाम्पत्य किंवा एकत्र बिझनेस करणारे सुद्धा. कारण बरेच जण करतात पण आम्ही बरेचदा म्हणजे तुम्ही म्हणता तसं 24 तास असतात. तर आम्ही 24 तास एकत्र असतो. तर एक आयडियल कपल आणि समाजसेवेला वाहून घेतलेलं असं म्हणायला आवडेल. कारण प्लॅन तर बरेच आहेत. 60 नंतर रिटायर व्हायचं असं माझं म्हणणं आहे. नवऱ्याचं नाही आहे, माहिती नाही. पण त्यावेळेला बरेच असे प्लॅन आहेत की आणखीन डोक्यात आहेत ते अंमलात येतील असं अंदाज तरी आहे. बघूयात. एक्सलंट. थँक्यू सो मच की हा प्रवास तुम्ही सगळ्यांसमोर उलगडलात आणि अशाच पद्धतीनं आपण खूप वेगवेगळ्या लोकांशी भेटूयात, गप्पा मारूयात. आणि चेअरपर्सनकडून मी ऐकणाऱ्या सर्व मेंबरना कोल्हापूर चॅप्टरला मीटिंगसाठी आत्ताच इन्व्हाइट करतो. आणि परत आपण लवकरच नवीन मेंबरबरोबर इथे भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. या सगळ्या नोटवर मी तुमचे आभार मानू इच्छिते. सेक्रेटरी तुम्ही आहातच, पण आपल्या सगळ्या मेंबरना आपण ही संधी देणार आहे आणि पूर्ण सॅटर्डे क्लबमध्ये हे आपण पोचवणार आहे. तर तुम्हालाही थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ देता आहे आणि आमचं धारिष्ट्य वाढवता आहे. तर असंच आपण हे पुढे नेऊयात डन. आणि लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोचूयात. येस. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.